नमस्कार मंडळी, मी जयश्री. तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळी नाश्त्यासाठी तुम्हाला काही सुचत नसेल तर हा आलू पॅटीस तुम्ही नक्की बनवून बघा. झटपट बनणारा आलू पॅटीस. त्यासाठी मी इथं साहित्य घेतले: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिर्च, काळी मिर्च, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेतलाय, भिजत घातलेले पोहे, 2 उकडलेले बटाटे घेतले, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी इथं उकडलेले 2 बटाटे घेते. त्यात भिजत घातलेले 1 वाटी पोहे, त्यात कॉर्नफ्लॉवर, काळी मिर्च, जिरा पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. आता आपण या मिश्रणाला एकजीव करून घेऊ. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण एकजीव करून गोळा तयार करून घेतलाय. चला तर मंडळी, आता आपण याचे मस्त छोटे छोटे गोळे करून अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकता तुम्ही. मी अशा प्रकारे आकार दिलाय त्याचा. छोटे छोटे आलू पॅटीस बनवून घ्यायचे आपल्याला. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण आलू पॅटीस तयार करून घेतलेत. आता आपल्याला यांना डीप फ्राय करायचे. चला तर आता आपण डीप फ्राय करू. हे एक एक करून 2 ते 3 गोळे टाकून देऊ. 5 ते 7 मिनिटापर्यंत आपण मस्त फ्राय होऊ देऊ यांना, गोल्डन होईपर्यंत. आता आपण यांना मस्त काढून घेऊ. अशा प्रकारे आपण बाकीचेही फ्राय करून घेऊ. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपले आलू पॅटीस, तुम्ही पोहे पॅटीस पण बोलू शकता, आलू पॅटीस पण बोलू शकता, झटपट बनवून तयार आहे. आणि हे बघा किती छान असे झाले. तुम्ही कुठलाही सॉस सोबत खाऊ शकता. मी तर टमाटा सॉस घेतलाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.